नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोय दानोळीमध्ये. आणि मित्रांनो, दानोळीमध्ये अशी आज या शर्यत क्षेत्रामध्ये आपल्या आरत परतच्या शर्यत क्षेत्रामध्ये बरीच बैल आहेत, बरीच गाडी पण आहेत. ह्याच बैलांच्या संख्येमधला एक बैल म्हणजे मित्रांनो कॅडबरी राजदीप नाना थोरात यांचा कॅडबरी वशा. आज मित्रांनो ह्या बैलाबद्दलची आपण माहिती घेणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून, मुलाखतीच्या माध्यमातून. आज आपल्यासोबत नाना आणि नानांचं मित्रपरिवार आपल्यासोबत आहेत. तर बघूया मित्रांनो आजचं बैलाचा आत्तापर्यंतचा शर्यत प्रवास कसा झाला आहे आणि इथून पुढचं नानांचं नियोजन कसं असणार या शर्यत क्षेत्रातलं, तर याच्याबद्दल आता आपण नानांशी चर्चा करूया. नाना नमस्कार. नमस्ते. सगळ्यात आधी नाना तुमचं पूर्ण नाव सांगा. माझं राजदीप धनाजीराव थोरात, राजदीप राहणार दानोळी. दानोळी. नाना सगळ्यात आधी आम्हाला सांगा की ह्या क्षेत्रात तुमची सुरुवात कशी झाली? सुरुवात म्हणजे आमचे आजोबा धुळगावचे हा. तानाजीराव डुबल. हा. आम्ही सुट्टीला यायचो. इकडे काय आमच्या वडिलांना वगैरे काय नाद नव्हताच. तिथं जाऊन येऊन आमची मामा गाडी पळवायचे. विजयसिंग डुबल, बाळू सरकार म्हणायचे. त्यांच्या ह्यातनं आम्हाला हे नाद लागला म्हणजे तो रक्तात आल्यासारखा झाला. म्हणजे धुळगावातून दानोळीत आला असं झालं. दानोळीत आला. हो. म्हणजे तुम्ही प्रॉपर धुळगावचे? प्रॉपर नाही, प्रॉपर दानोळीची. आमची आई धुळगावच्या. हा. धुळगावच्या. मग तिथं त्या डुबल घराण्यात भरपूर बैलगाडी क्षेत्रात नाद आहे त्यांचा. पूर्वीपासून त्यांना आमच्या आजोबांना नाद, आमच्या मामांना नाद. ते खानदानी बैलगाडी क्षेत्रात आहेत. त्यामुळे ते त्यांच्या ह्याच्यातनं आमच्याकडे नाद आला. नाना आता तुम्ही शर्यत क्षेत्रात अतिशय चांगल्या पद्धतीनं तुमचा बैल पण आणि तुम्ही पण अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यरत आहे. तरी देखील आता व्यवसाय म्हणून कशा पद्धतीने काय काय असतं? व्यवसाय आपली शेती आहे आणि बाकीचा जोडधंदा म्हणून मला डंपर मशीन, जेसीबी हो वीर काढायचं पोकलँड. नाना मलाही सांगा की तुमचं बॅकग्राऊंड इतका चांगला असताना, म्हणजे तुमचे डंपर आहेत, शेती आहे, ह्या सगळ्या गोष्टी असताना देखील ह्या नादाकडे कसं काय तुम्ही? नादच आहे. नाद हे कसं आहे, रक्तात आल्यामुळे आम्हाला वाटतं की बाबा हे करायचं आहे. हे काय आदनं म्हणणं झालेलं नाही. पूर्वीपासून त्यांचं चालत आहे ते आमच्या डोक्यातच आहे, दुसरं काही नाही. की बाबा आपल्याला काय तर बैलगाडी क्षेत्रात करायचं आहे, हे करायचं आहे. मग असं काय आम्ही पण काय त्यात भरपूर उतरून काय केलेलं नाही. पण आपल्याला जमतेम जेवढं जमतंय तेवढं करण्याने विषय सोडून देणे काय अडचण नाही. आपल्याला 12 महिने आपल्या दावणीला एक बैल कायम असतो. 2008 पासून स्वतःचा बैल होता, तोपर्यंत आजपर्यंत आपला आहेच. काय निदान बारकं वासरू असू दे पण आपलं स्वतःच कायमस्वरूपी आहे. कायम एक दावणीला एक हत्यार आहे. कायम आम्हाला वाटलं दोघांना की ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी बैल आम्ही दारात आणतो. म्हणजे वाटेल त्या दिवशी आता बाबून नाही, ते अशोक वाटलं की बाबून माझ्याकडे तिथं बैल आणायचंच आहे, तर आणायचं म्हणजे आणायचं अशी भान करायची. त्या दिवशी आणायचं म्हणजे आणायचं. दिवाळीला असं विषय झाला की बैल नव्हता दारात. आयला बैल नाही दारात जायचं, त्या दिवशी जाऊन बैल वासरू घेतला आणि त्या दिवशी दारात आणलं. नाना मग तुम्हाला जशी जशी आवड निर्माण झाली, जसं तुम्ही मोठे झालात बरोबर, त्याच्यानंतर तुम्ही सुरुवातीच्या काळात तुमच्याकडे पहिलं कोणती होती? बैल ह्याच्या आधी वशा म्हणून बैल होता आमचा. म्हणजे माझ्यात आल्लू मुजावर म्हणून आणि अशोक दळी म्हणून आम्ही ह्या तिघात आमचा बैल होता. कट्टीचा अंकुश पाटलांचा बैल घेतला होता. त्यानं भरपूर मैदान केलं. एकसंब्याला सुद्धा बगटात आमची एक पळून 2 झाली. त्यावेळेला जंगम साहेबांची दोन्ही गटात एक झाली. त्यावेळेला एकसंब्याच्या मैदानाला नाही 2014ला बंदीच्या आधी ज्या वेळेला बंदी व्हायची त्यावेळेस मैदान वशा म्हणून होता. अगदी जोरात पळायला. त्याच्या आधी भरपूर बैल झाली, पण वशा म्हणून बैल आमचा भरपूर पळायला. तो वशा आता एकसंब्याला नंबर झाला, त्याचे बरेच तुम्ही आता बोलताय. त्याचा एखादा असा कोणता किस्सा वगैरे न विसरता येणारा? न विसरता एकसंबाच. काय त्यानं असं वेगळं पण घडवलेलं आहे तिथं? काय वेगळं पण आम्हाला ते स्टेजवर नेलं एवढंच वेगळं पण आहे की एकसंबा त्यावेळेला भरपूर हे असायचो. मोठं मैदान, एवढं कर्नाटक महाराष्ट्रातलं एकदम मोठं मैदान. अगदी. आणि त्या बैलानं की बाबा आम्ही कोण आहे त्या बैलानं दाखवलं. असं आहे भरपूर. त्याच्या आधी पण बैल झाली. त्यावेळेला गाडीवान आमचा बंडा असायचा. बंडा भाऊ. सगळ्याच्या विचारानं ती त्यावेळेला गाडी पळवायची. त्यावेळी बैल वशासोबत त्या पहिल्यात कुठला बैल पळायला? त्यावेळेला करगणीचा बैल घेतला होता दाजी पाटलांनी. बंड्या म्हणायचा बैल होता दाजी पाटला. ती आणि बंडा जगदाळ्यात बैल बांधायला असायचा. ती आणि आमची कायम गाडी पळायची. आणि कायम माझ्या याला कधीच तो बैल कॅन्सल झाला नाही. कायम नंबरात. त्यावेळेला जेवढी बैल होती तेवढी टॉपची सगळी बैल झोपली होती. वशानंतर नाना बैल कुठला तुमच्याकडे?
वर्षानंतर 2-4 बैल होऊन गेली, पण त्याच्यानंतर आता ही 2 बैल आता ह्यांना बंडा बोंद्र्यांना गजाजू घेतला हा. बंडा बोंडा तो मीच घेऊन दिलता म्हणजे लहान असताना. त्यावेळेला 2021 साली आम्हीच घेतलेला. तो इथंच बरेच दिवस होता तुमच्याकडे. हा, मैदानाची बैल माझ्यामध्ये बरेच दिवस येत होती. आपली कशी दुसरी असायची त्यामुळं त्यावेळेला ती नवीन होते, काही नाही माझ्यात असायची, तिथनं पुन्हा तिथे हे करायची असं चालाय. हो. मग ही बैल झाल्यानंतर मग वशा तुम्ही केव्हा घेतला कॅडबरी? बैल एक दिवशी असंच आम्ही 2 जण गेलो. मग तेव्हा बंडाभाऊंचा बैल मायात होता. नुसतंच मैदान झालं उमरवाडचं. दुसरा खोंड होता त्यावेळेला एक झालता. मग जनरल मध्ये एक झालता. जनरल मध्ये एक झालता भोंडाने ती सोडलं. मग तो एकच बैल होता दारात. आणि पुन्हा लगेच मैदान गावात आजचं मैदान होतं. मग मैदान निघणार होतं आणि परत दुसरं मैदान निघणार आहे म्हटल्यावर आम्ही 2 जण गेलो खाली. खोंड 2 घेतली. घ्यायच्यात पसंत पडली, घ्यायच्यात तर घ्यायच्यात असा विषय झाला. मग आम्ही जाऊन 2022-23 ला ही एक अनेक बैल होता आमच्यापाशी तलवार म्हणून. ती दोन्ही गावात पळली सोडलेली. एक निखिल आणि एक आमचा गाडवान गॅस्को. तो एक बैल बाद झाला आणि त्यातला एक बैल राहिला. ह्याला कुठनं आणल्यानं म्हटलं? वशांमधनं घेतला. वशांमधनं कोणाकडनं? वशान ती शाईन म्हणायचं काय तर हे होतं, त्याने मला रामपूरवाडीच्या लवून घेऊन दिलं. त्यांनी घेऊन दिलं. नाना, हा बैल घेताना तुम्हाला कोणकोणत्या लोकांनी म्हणजे असं सहकार्य केलं किंवा म्हणजे मार्गदर्शन केलं? बैल आपल्याला असा आहे की बैल डोक्यात बसला की मग भले काय विषय नाही. फक्त एकच की आम्ही काय घर जवळून काय धंदा करत नाही. किंवा आपल्याला वाटलं की 100% शिव बैल निसवायचा आहे की पळायचा, विचारायचं नाही. आपल्या बुद्धीला पटलं की बैल घेणे. काय आपल्याला पटलं की आपण बैल 100%. पण आमच्या हिशोबानं आमचं काय बाबा मागं मस्त चांगला आहे म्हणून काय आम्ही काय 10 लाखाचा 20 लाखाचा बैल असा काय घेऊ शकत नाही. तेवढंच आपलं गमत करणे, दारात बैल हाऊस आपल्याला आहे म्हणताना आपण करायचं एवढा विषय. नाना, आता तुम्ही म्हणता बैल आवडला की आम्ही तो बैल घेतोय 100%. आमच्या बजेटमध्ये असला की आम्ही 100% घेतो असं तुम्ही म्हणताय, बरोबर? असं वशामध्ये तुम्हाला काय वेगळं पण त्यावेळी दिसलं होतं? बैल वासरू एवढंच बारकच होतं. शिवक होता ना आणि होता बैल वासरू होता. बैल पसंत पडला. आमच्या अशोक सोडून बिडून बघितला हा बैल जरा एक नाही म्हटलं. बैल ही वशान कधीच फेल जात नाहीत आणि आम्ही पाहिली ते 100% जात नाहीत. वासरात एक आपल्याला एक ज्ञान आहे म्हणताना बैल पसंत पडला त्या दिवशीच ठरवायचं म्हणतं. त्या दिवशी घेऊन बैल माझ्यामध्ये भरून पण आलो. त्या दिवशी बैल घेऊन भरून पण आलो. बरोबर. आता बैलाची आपण किंमत करणं चुकीचं आहे, तरी देखील आपल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आणि वशाचे जे फॅन फॉलोअर्स आहेत त्यांच्यासाठी त्यावेळी काय पैशाला बैल घेतले? आम्ही 70,000 रुपये बैल घेतला होता त्यावेळी. एक 1.25 लाखाला जोड घेतली होती आम्ही. 1.25 लाखाला जोड घेतली होती. एक 70,000 आणि ते काय तर माझ्यामध्ये 40-50,000 रुपये असं काहीतरी घेतला होता. असं करून दोन्ही बैल तुम्ही जोड घेतली? दोन्ही जोड घेतली. त्यावेळी वर्षाचं वय किती होतं? वय माझ्या मते साधारण 1-1.5 वर्ष असेल. आणून आम्ही लगेच चालू केलं एकदम. महिनाभर इकडे तिकडे करून लगेच बैल चालू केलं आम्ही. नाना, तुम्ही म्हणता की मला म्हणजे वासरांच्या मधलं बरंच काही गोष्टींची समज आहे, बरीच गोष्टी करतो, बरोबर? आज शर्यत क्षेत्राकडे नवीन पिढी भरपूर होते, बरोबर? आता तुम्ही माझ्यापेक्षा तर तुम्ही मोठा आहे. आता माझ्यापेक्षा लहान माझ्या वयाची या क्षेत्रात बरीच लोक येत आहेत, बरोबर? त्यांना पण असं वाटतं की आपल्या घरात पण एखादा, आपल्याकडे पण आपल्या ग्रुपमध्ये का असं ना एक बैल असावा पळणारा चांगला. तर त्या लोकांनी बैल घेताना म्हणजे वासरू घेताना कोणकोणत्या गोष्टींची पारख केली पाहिजे? बैल कसा आहे माहिती काय, त्या जातीला एक हे आहे कुठला बैल काय करेल. बैल हो 100% पळत असतो, पण कधी पळेल किंवा म्हणून त्या वासराकडे बघितल्यावर किंवा म्हणून हे बैल साईद नंतर पळतोय का, चौशाय नंतर पळतोय का, किंवा त्याला तापल्यानंतर पळतोय काय, हे आपल्याला समज असत्या. म्हणजे बरेच वर्ष आमच्या आजोबांसंग मी फिरत होतो. आमची आजोबा अशी होती की त्या गाईला काय होणार हे आधी सांगायचे. तानाजीराव डुबल म्हणून होते आभा धुळगावचे. माझ्या हिशोबाने आमच्या दानोळीत 100 बैल त्यावेळेला रामोशी समाज एवढा मोठा आहे आमच्यात, काय विचार नको. आबांच्या शिवाय बैल घ्यायचे नाहीत. आणि आबा आमचे म्हणले शिव बैल घ्यायचा आहे, मग भले काय होई दे. तो असा समाज आहे की एकदा विश्वास टाकला की काय अडचण नाही, ती बैल घ्यायचीच ती. आणि त्यामुळे त्यांच्या सोबत जाऊन की मला कळायला लागलं की बाबा काय आहे हळूहळू बैल घेताना काय लागते. आणि बैल जास्ती रुपये घेतल्यावर लय पळतोय असं काय नाही, तर तो बैल घेतल्यानंतर पळतोय काय ह्याचा अनुभव घेऊन आपण बैल घ्यायचे.
तरी देखील असं ठोकळ नजरेनं ठोकळ जर म्हणायचं गेलं तर नाना कोणकोणत्या गोष्टी बघितल्या पाहिजे? बैलाची जात, बैलाची शरीर, तुम्ही पाय बघा, माग चौक, बट्टा भवरा, ही बघून बैलाची आपण ही करायची. हे सगळं ह्या गोष्टी बघून मग बैल आपण घेतला पाहिजे. जात आणि काय जात जरी नसली बैलाला वाटते की बाबा आता बैल तो बाद दिसतोय, घाण दिसतोय, तो बैल चापल्यानंतर 100% बैल चांगला दिसतोय. म्हणजे त्याचं जसं वय वाढेल औषध. आत्ताच बैल अति देखणा घेतला तर तू शेवटपर्यंत देखणार राहत नसतो, त्याचा बिघाड हे होतच असतो. आणि आता जेवढा लहानपणी ही दिसेल तेवढा तू 100% चौशा साधेतीत बैल अगदी चांगला जोगा दिसायचा होतो. ठीक. नाना आता तुम्ही वासरू म्हणजे वशाला घेतलं तुम्ही, बरोबर? त्यावेळी वशाला घेतल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये कशा पद्धतीने त्याची सुरुवात केली? बैल आणून महिना इकडे तिकडे, म्हणजे आपलं कारण की वासरू म्हणजे एकदम लहान बच्चा असते, त्याला रोटवर आणणं किंवा त्या गोष्टींची सवय लावणं, ही कशी पद्धत होती तुमची? आमच्यात कसं आहे, बैल आणला आमच्यात आता ही मुलं सगळी असतात, प्रत्येकाला नाद आहे, असू दे अशोक असू दे, म्हणजे झुपायचं, जाऊन यायचं, फिरवाफिरवी करून यायचं. एकदा गाडीत बसलं की तो बैल नंबर करणार आहे का नाही हे आपल्याला लक्षात येते. बरोबर. आणि मला तर असं वाटतं की माझ्या अनुभवानं बाबून जाऊन आलो किंवा एकदा त्या गाडीत बसलं बैलाच्या की नंबर करणार आहे का नाही हे आपल्याला कळते. मग त्यावेळेला आम्हाला वाटलं की बाबून 100% बैल नंबर करतात. मग बैल आणल्यानंतर एक महिनाभरानं गावात मैदान निघलो होतं. मग आमचा गॅसकू काय म्हणला, गावात मैदान आपण करायचं. मग एकच बैल हे उपास ठेवला होता. मग ही अशोक आणि हे म्हणजे नाही दोन्ही पण पळवायचे. मग त्या गाडीत निखिल बसला आणि ह्या गाडीत गॅसकू, असं काय तर ते हे झालं त्यावेळेला. मग ती सुरुवात झाली त्यावेळेला एक झाला, पुन्हा जी बाहेर काढला आम्ही हरोलीला पोळीला, त्यावेळेला कायम नंबर झाला. पुन्हा मधल्या काळात जरा पूर आल्यामुळं आम्ही बैल आमच्या मामांच्याकडे धुळगावला घातली. पूर आलं की पाणी, पूर आलं की तर पाणी येतं, पाणी जरा प्रॉब्लेम होतो. मग ते धुळगावला आमचे बाप्पा मामा त्यांच्याकडे बैल आम्ही घाललो. मग बरेच दिवस त्यांच्याकडे होता, त्यांच्याकडे बरेच दिवस होता. काय जाय आमचं चालतं, त्याचा काय विषय नाही. इकडे तिकडे ते काय आमचं असल्यामुळे ते तिकडे थोडे दिवस, तिकडे थोडे दिवस. आता बरेच 2-4 महिने झालं, 2-4 महिने झालं बैल इथं आहे. आताच बैल इकडे आला? बैल इथं आलाय, मध्ये आलेला, आता पण इथंच आहे असं. आता बैल त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर बिनदातीतनं म्हणा, आदतमध्ये, ह्याच्यात दुष्यात वगैरे आल्यानंतर त्यावेळी बैलाचे कोणकोणते मैदान वगैरे झाले त्यावेळेला? ठळक मोठे मैदान म्हणायला गेले, मोठे मैदान म्हणला तर आम्ही दादूच्या बैलासोबत 1-2-3 फाटी पळली, चांगली पळली गाडी आमची. रेंदाळा, नंतर आपण कुठे आष्ट्याला पळली आणि भुईवाडीला. त्यावेळेला अनेक मैदान होतं डांबरीचं, शेनीच घेऊन गेलते बैल. मला पण माहित नव्हतं डांबरी आहे. 5 किलोमीटर रान, 5 किलोमीटर रान जाता येता आदतच होतो वासरू, आदत होतो वासरू. त्यावेळेला ती मला फोन केले, अहो फटाण एक झाला बैल. मला पटलं नाही ती बघून, डांबरीला बैल तेवढा. आता बैल ह्यो फक्त माळाचाच म्हणायचा का डांबर माळ दोन्ही पण चालतोय? नाही, शक्यतो डांबरी ही चांगली नाही, माळातच असा विषय. माळातच आम्ही माळातच करतो डांबरी. आता काय रानं राहिली नाहीत पहिल्यासारखी, रानं तर रानं राहिली नाहीत. परिस्थिती झाली की कसं आहे, डांबरी माळ आता कसं प्रत्येकाच्या हिशोबानं प्रत्येकाच असते. त्यामुळं कुठं डांबरी असेल, कुठं माळ असेल, थोडं थोडं. पूर्ण डांबरी आपल्याला काय चालत नाही, आपल्याला काही विषयच नाही. तुम्हाला शक्यतो माळ एक नंबर. कशाला उगाच लागली ज्या डोक्याला ताप, त्याला पुन्हा आणि पुढे डांबरी केल्यावर हळद तेल मीठ घालत बसायला कोणत्यानं सांगितलं आपलं हाय याला? माळात पळलो की डांबराचं मैदान झालं की त्याला बऱ्याच गोष्टी आणि काळजी घेतली, काळजी बऱ्याच गोष्टी असतात. त्याच्यानंतर ब गटात बैल केव्हा आला? ब गटात बैल आमच्या मामानेच ब गटात पळवायला चालू केला. त्यांच्यापाशी ते फुल्या म्हणायचा होता, तुम्ही ती परवा मुलाखत घेतली. त्यांच्यासोबत त्यांनीच चालू केला बैल ब गटात पळवायला. ब गटात पळला ती चांगलाच पळाला. त्यांची बरीच पळी. पुन्हा गोकुळ शिरगाव झाल्यावर जरा मला वाटलं की बघून आता इथं असावा. तू एकच बैल होता हरण्या इथं, मग इथं असावा म्हणून बैल इकडे आणला. मग तेव्हापासून ब गटात चालूच आहे. बगटात चालू? हो, ब गटात चालूच आहे. नाना, हरण्या हा बैल पण तुमचा? हो. हरण्या कुठून घेतलेला येऊ? हरण्या लहान असताना कारंडेवाडीत धना म्हणून आहे, त्याच्यापासून 2,20,000 रुपये 22,000 रुपये वासरू घेतलं होतं. मावस भावाने घेतलं होतं आमच्या, म्हणजे मीच घेऊन दिलं. त्यांना पट्टा बदलला पडायला, लहान होतं वासरू. त्यांना आवडलं, त्यांनी घेतला. मग त्यांच्यात काय झाला, त्यांच्यात बैल आता म्हणजे एवढा तयार झाला की काय विचारायला नको. आणि तो पळायला एवढा पळायचा
पण माणसं पुढे बघितली की म्हणजे बुजायचा त्यांना तसला बैल चालत नाही. म्हणजे विक्रम भोसले म्हणून आमचे माऊस भाऊ आहेत. मग ते आमचं काय एकामेकाचं चालायचं, त्यांच्या आमच्यात बैल आमची त्यांच्यात बैल असे. मग राजदीप बैल आपल्याला तो चालन झालाय, बैल जास्त भुजाला आलाय माणसाची, आणि भुजलं की त्यांना चालत नाही. थोडं तिथनं बैल आणून 4 महिने आम्ही हे करून रोज आला की हे केलं की आमचा अशोक इथं झोपायचा, इथं रान मोकळं होतं. जवळजवळ 2-3 महिने झोपून मैदान केलं. त्याला काढल्या बेडकर साहेबांच्या बैलासंग एकच झालं. म्हणजे त्याला काय माहिती नसताना आम्ही तयार करून त्याला काढल्या एकच झाला. अंजनीला मोठ्या मैदानाला बी नंबर झाला. पुन्हा जरा त्याला पायाला लागलं, बिशकोळेकरांच्या तिथे घालूला. ती त्यांचा आमचा संबंध असल्यामुळे त्यांनी पहिले नेला. त्यानंतर पण इकडे येऊन आणि शानूर भाईंच्यात घालूला. आता त्याचं असं एक आहे, बैल दादूच्या तयारीवर आता हाय बैल. आता काय अडचण. आता बैल बगडात पोहते ना? बगडात पोहते. चौसा बैल आहे. बैल कवळीचा दोन्ही पण बगडात आहे. दोन्ही पण भविष्यात व्हायचं म्हणताना आम्ही पण ठेवले. होय बरोबर. नाना, आता बैलाविषयी आपण बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या. तर आता नाना मला सांगा की आपण बैलाचा व्यायाम ज्यावेळी घेतोय त्यावेळी कशा पद्धतीनं व्यायाम घेतला पाहिजे की जेणेकरून बैल चांगला घडेल? प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात. बरोबर. मग कुणाला आऊत जास्त लागतोय, कुणाला फिरवा जास्त लागत्या, कुणाला तालमी लागत्या, कुणाला म्हणजे पवनी लागत्या, असं प्रत्येकाच आहे. आता ह्याला काय नाही, 15 दिवस ना महिना बांधून घालायचा. त्याला काय लागतच नाही, महिना बांधून घालायचा. तू महिना बांधून घातल्यावर पण सोडायचा, हाय तसंच पडणार. म्हणजे हाय तसंच पडणार. आता ह्याला काय नाही, ह्याला व्यायाम तेवढा लागतोय. म्हणजे प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात की बाबा आपण काय केल्यानंतर ह्यात पळ वाढेल काय, किंवा आऊत घातल्यानंतर जरा दम वाढेल काय, किंवा काय. पण ती बैलाला काय पाहिजे हे आपल्याला कळलं पाहिजे. आपल्या लक्षात आलं की बाबा काय केल्यानंतर काय होतं. आपल्याला काय, आपल्याकडे तेवढ्याच पळाची बैल आहेत. आपण काय लगेच फड पाडू शकत नाही, जग जिंकू शकत नाही. आमच्या हिशोबाने आम्ही तेवढंच करणार आहोत. असं आहे. प्रत्येक बैलाला जितकं लागतंय व्यायाम आणि जो व्यायाम लागतोय तो देणं आपण काळजी करू हे गरजेचं आहे. बरोबर. नाना, वर्षा आतापर्यंत कोणकोणत्या बैलांच्या पैऱ्यात असं पळाला बगड आहे? आता मी इकडे आणल्यापासून तिथं आता आमचे भुजार नाग्या भंडासपेंचा, बरोबर, पुन्हा श्री पाटलांचा स्मार्ट हरण्या, नंतर आमचे मित्र अक्षय शेठ यांचा भुजार हरण्या आम्ही अडराव झोपला होता, त्याला पलटी खराब झाला. पुन्हा आमचे हे अभिमान्यांचा चिमण्या. पुन्हा आम्ही आपलं बंडा शिंद्यांच्या पशी हे चिमण्या म्हणून आहे, ती बी बैल चांगली आहेत. त्या बंडा आणि आम्ही पण बरेच 2-3 फाटी केली आम्ही कायम नंबरात. असं बरीच बैलांच्या सोबत चांगल्या. आणि आमचे कसं आहे, गाडीवान आमचे 1-2 काय कारीज आहेत, त्यामुळे काही विषय नाही. तुकाराम मुलगे आहेत, पुन्हा शानूरबाई आहेत, त्यामुळे पैऱ्याची काय शक्यतो मला लागत नाहीत. तिकडनं मला बाळू फोन करतो, हे नाही पैरा केलाय बाबा, असाच केले. मग त्यामुळे मी पैऱ्याचा काही विचारच करत नाही. आणि काय गाडीवान आपलं बंडा भाऊ पण हाणतात, बंडानं पण परवा बैल हाणला ह्याला अडरावला, एकच झाली. ना आता तुम्ही पैरे सांगितला आणि बऱ्याच बैलांच्या पैऱ्यात पण बैल पळाला वर्षा, बरोबर. आणि सगळ्याच बैलांची नावं घेणं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून शक्य नाही. बऱ्याच बैलांच्या पळाला. ह्या एवढ्या बैलांच्यात कोणकोणत्या बैलांसोबत फिटिंग गाडी पळाली अशी तुम्हाला वाटते? गाडी हरण्या, स्मार्ट हरण्या, म्हणजे आरग जर्सी त्याच्यासोबत जर्सी, पुन्हा अभिमानाच्या बैलांसोबत चांगली गाडी पळली. असं तुम्हाला वाटतं की आता आरग जर्सी सोबत बैल अतिशय चांगला पळाला, बरोबर. असं काय म्हणजे कोणती गोष्ट तुम्हाला दिसली की एवढी फिटिंग गाडी पळते? म्हणजे काय आहे का? 15-16 गाड्या होत्या, आमच्या माग कोणी नव्हतं. आणि कोणत्या मैदानाला? ह्याला वदर चौंड्याला नेलती. स्वतःच बैल घेऊन गेलतो. चला म्हणलं सकाळी बैल जरा हे म्हणताना बैलासोबत कोणतर असते, पण अशोक त्या दिवशी नव्हता म्हणताना माझं मीच घेऊन गेलतो. आणि तिथं कसं आहे, हलून लागलं की रस्ता अपुरा आहे, काढायला म्हणजे हे नाही, अडचण आहे. आता गाडी 15-16 मिनिटावर काय नंबर करायची म्हणलं, बरोबर. मी पण थांबलोच होते, काय मेजर नाही बिजर नाही, आपल्याला काय पहिल्यापासून हे नाही, पण होत असलं तर आपण 100% हे काय. पण एका ठिकाणी निवांत राहिलो होतो. आणि कोणतरी म्हणलं बाबा गाडी कॅडबरीची आली, शानूरबाया गाडीत होते, 12-13ची गाडी, तसल्या त्या ह्याच्यातनं आणून म्हणजे शेवटला येऊन तिने 2 केली, अगदी जोडाजोडातच 2 झाली.
दोन झाले. अगदी जोरात 2 झाले. त्यावेळी तुम्हाला असं वाटलं की जर्सी सोबत आर जर्सी सोबत बैल हा, फिटिंग मध्ये हा. आणि कोणत्या बैलासोबत आमच्या शेटच्या बैला संघ बी गाडी जोरात पळली. हरण्यासोबत. पलटी झाली. बुजार राहण्यासोबत. हो हो. ती काय आमचीच बैल, ती काय शेटच्या बैला संघ बी गाडी जोरात पळली. ते बैल कशा आहेत आपण मस्त मोठी बैल, काय आपल्याला काय म्हणजे मागितलं तर कोण नाही म्हणणार नाही की. बरोबर. पुन्हा मी बैल लय मात्री केली. माझ्यापाशी अशी दुसरी चौशी खोंड असली की आपल्या बाबानं म्हणजे ह्याच्या खातीर दुसरी खातीर कोण पण आपल्याला द्यायला तयार होतो. नाही मला पाहिजे म्हणलं की पाहिजे, त्याचा काही विषय नाही. ते आपल्याला 100% बैल देतात. म्हणजे आपल्या दुसरी काहीतरी आपलं एवढं संबंध चांगले आहेत लोकांचं किती देतात. पण ती मात्रीवाले म्हणताना आम्हीच म्हणलं ते खायला 2 बैल चांगले आहेत. ह्यांना कसं आहे लगे बैल मोठी झुकली की वासरं 100% बाजूचे 100% बाजूचे. शिव मला अनुभव आहे, माझा बऱ्याच दिवसाचा अनुभव आहे. बऱ्याच दिवसाचा अनुभव म्हणजे काय विचारा नको. ते काय असं माझ्यात वासरं घेऊन मी मोठं करायचं आणि ते पळवायचं एक नाद आहे आमचा, शौक आहे. त्यामुळे बादमग त्यामुळे कशाला उगाच आपलं आता हाई आता तेवढीच मोजकी पळवायची आणि व्यवसायाची. नाना तुमच्या माहितीनुसार आता वशा साधारणतः जनरल मध्ये कवा प्रवेश करणार? जनरल मध्ये आता काय करायला वशाची काय म्हणा अडचण किंवा हरण्याची म्हणा, दोघांची एंट्री कशी असणार जनरल? बैल पुढच्या वर्षी 100% एंट्री करणार. बर. 100% काय अडचण नाही. पुढच्या वर्षीपर्यंत 100% पुढच्या सीझनला. आता पळवायला काय हो, एक चौसा आहे, एक अजून ही आहे. हा त्यामुळे काय ती बैल पळवायला आता लगेच काय अडचण नाही. पण कशा लोकच पुढच्या वेळेला. बरोबर. हो पुढच्या वर्षी 100% पळवायचं. नाना जर आता पुढच्या वर्षी तुम्ही म्हणताय पुढच्या सीझनला बैल दोन्ही पण आमची जनरल आहेत 100%. बरोबर. पहिल्यांदा जनरलला ज्यावेळी तुम्ही उतरणार त्यावेळी कुठल्या बैलासोबत तुम्हाला बैल पळवायला आवडते? आज जनरल मध्ये बरीच बैल आहेत, तरी देखील कुठल्या बैलांच्या सोबत सुरुवात करायला तुम्हाला आवडेल? सुरुवात म्हणजे कारण की कसं मी आता तुम्हाला अपेक्षा प्रत्येकाची असते. मी तुम्हाला एक प्रश्न वेगळा विचारलाय, कारण की 100% राऊंड क्षेत्रात बरेच रिलेशन चांगलं सगळ्यांच्या सोबत आपलं काय संबंध चांगला आहे, काय विषय नाही. काय बैलगाडी क्षेत्रात प्रत्येकाचा जरा वेगळे विचार असतात. बरोबर. कोणाचं काय बाबून तो असा झाला, तो ह्याच्यातला आहे, तो त्याच्याकडला आहे, तो त्यांच्या बैलाचा होत असते, असं काय आपलं नाही. आपण सगळ्यांच्या सोबत संबंध चांगला आहे. पळवायला काय आता कुणाच बी बैल घातला आपण 100% आपल्याला कोण नाही म्हणणार नाही. बरोबर. पर ती कसं असते ज्या त्या भागात ज्या त्या मैदानात एकदा माणूस दिला आपल्याला, पण दुसऱ्यांदा आपण म्हणणार नाही की बघून आपल्याला ज्या दिवशी गॅरंटी वाटेल त्यावेळेला कोणाच्या पण दारात जाऊन बसायला हवं. मला बैल पाहिजे म्हणल्यावर पाहिजे, काय अडचण नाही. आपण 100% आपण त्यानुसार बैल आपण झुकू. ठीक आहे. म्हणजे अजून तरी त्या गोष्टीचं अजून पहिल्या पहिऱ्याचं काही नियोजन अजून झालेलं नाही. ठीक आहे ना. वशाचा असं न विसरता येणारी एखादा किस्सा सांगा. आता कालचाच तुला सांगतो. सांगलवाडीला, सांगलवाडी म्हणजे इथून 8 किलोमीटर गाव. बरं. मग 8 किलोमीटर गावात कसं आहे, आम्ही जायचं म्हटल्यावर आता भागातलं मैदान, मग कलुती बाळूला म्हणलं मी पैरा करून भागातल्या मैदानात गाडी पळवायला पाहिजे. चालते म्हणले बाळू, म्हणले काय मी लावून देतो. मग ते वाळका पाहिजे लावून दिला. बरं. बैल तो पण चांगला बैल. गिरडीचा ना? हा गिरडीचा. मग भाई जरा त्या ह्याच्यात असल्यामुळं मला काय मी तुकारामला सांगितलं. तुकाराम म्हणले ठीक आहे. त्यांच्या मुलगीला आजारी पडल्यामुळे तुकाराम आले नाही. मग काय भाई काय अडचण नाही, भाई बसले. गाव आमचं निम्म होतं, आमचे चुलते वगैरे सगळेजण होते. आम्ही सगळेजण गेलो आणि बघायचं म्हणजे हल्ल्या गाड्या. हल्ल्या कासरा अडकला आणि गाडी राहिली साताराला. साताराला राहिल्यावर जरा मन नाराज झालं. मग कोणीतरी फोन केला मला, विनू फोन केला, दादी पोरं फोन केली, गाडी आपली सुटल्या काय? थोडं सुटल्या, लय माग आहे म्हणजे मी स्क्रीनवर बघत होतो. माझ्या टावेल होता, स्क्रीनवर बघत होतो. कोणतरी विचारलं आणि नानाची गाडी लय माग आहे म्हणले. मग मी जरा टावेल असा केला आणि झाकला आणि इकडे तोंड करून राहिलो. अरे म्हणलं पांढरी कापड घालून आईला म्हणलं बैल घेऊन आलोय, गावाशेजारचं मैदान आणि काय म्हणलं अवघड आहे म्हणलं. स्क्रीन इकडे तोंड करून राहिलो मी. मग जरा उगाच स्क्रीन मध्ये मला गाडी दिसली. दिसल्यावर नुसता वर कोपरा करायला, गाड्या 1.5 तोंडात आल्या. आमच्या मागे कोण नव्हतं, 1.5 तोंडात आल्या. जरा किती 1 किलोमीटर राहिल्यावर कोपरा होता. कोपरा करायला बैल काढून घेतला, आमचा बैल बाहेर ठेवला. बैल बाहेर ठेवून इकडे येऊस तर म्हणजे मैदानच्या गाडीला त्यांनी जोड लावला. ती काय गाडी त्यांचा खोळा झाला, इकडे येऊस जोड लागला. जोड लावल्यावर बघतो तरी 1 लागली. म्हणजे ते आम्ही विसरलो तो 1 झाल्या. अक्षरशः तिथं फोटो काढायला आलेली 1 झाल्या. काहीतरी सांगता काय राव, काय सांगताय म्हणले 1 झाल्या. काय फोटो काढायला कोण तयार नाही. 1 झाली. त्यावेळेला असं झालं की ती काय न विसरण्यासारखा क्षण. शेवट म्हणजे त्यावेळेला खरंच मला वाटलं मी पण त्या दिवशी होतो, कारण की गाडी हल्लेली माग, मी मधल्या टप्प्यात होतो, लाईव्ह करायला होतो. त्यावेळेला गाडी मागं होती. आता मी बघितलेली, येताना गाडी मोहर लागली त्यावेळी मी बघितलं, तो क्षण बघितलाय. तू
एक तसाच ते होई झाल्यानंतर ना प्रत्येक बैल मालकाला वाटत असते की आपली गाडी मोहर लागो. हा आणि पुढे काय ते काय शेवटी जाणार आहे मागं कधी पुढं कधी ह्या गोष्टी होत राहतात. आणि ही एक अशी किस्सा घडला बरोबर ना मला एक सांगा परवा गळतग्याच्या मैदानाला एक किस्सा झाला होता हो, हो. कशाचा गळत. तो किस्स्यामध्ये मी देखील मित्रांनो सामील होतो त्या किस्स्यात. तो जरा किस्सा सांगा. काय आहे, बैल आमचा शानूर बैल म्हणजे त्यावेळी नेमकं तिथे घडलेलं काय. तुकाराम मुलग्याला बैल जास्त होतो. मग मी तिकडे फिरवायच्या ठिकाणी गेलो. मग आमचा अशोक बैल तिथे झोपाला आलता. मग तुकाराम काय म्हणले, थांबा थांबा बैल मी झोपतो. साप्ती लावायची. हा साप्ती लावाय. मग ह्याच्या आधी शिरोळा पण असं झालतं. आमच्या मामांच्याकडे बैल असताना असं झालतं. त्यानं काय बैलानं भ्या काढली तुकारामचं काय माहित नाही. ज्या वेळेला बंडानं मैदान ठेवलेलं इथं मोटरसायकलचं त्यावेळेला कायम गाडी 1-2 पळती. तुकाराम पहिल्यांदाच गाडीत बसलो मोटरसायकलच्या मैदानाला. शेवटला येऊन रेगल येऊन नुसती गाडी पसरली आमची. त्यावेळेला बैलानं म्हणजे तुकाराम गाडीत होता. तुकारामने एवढा चिलबिला केलता बैलाचा काय विचार नको. आणि ह्या 2 फाटी असं म्हणजे 2-3 फाटी बसवल्यावर गळत गेला तुकाराम आला झोपायला. बरोबर ही झोपायला आली ती बैलानं तुकारामला बघितलं, आवाज ऐकलं, बैलानं वाल घालायला चालू केली. आणि ही आमचा बैल तेवढा झोपला होता, ती झोपायचा होता. वाल घालायला चालू केलं, ती मोटरसायकल पाडली, अशोकला पाडलं, सगळ्यांनी पाडलं. पाडून बैल पत्त्याने ती गाडी बिडी घेऊन सगळ्या पाक मुलभर पळाला. अशोकचा फोन आला, बैल सुटलाय. अरे बैल सुटलाय खरं कसा सुटलाय मला पण माहित नाही. गाडी बिडी घेऊन सगळा 2-3 किलोमीटर बैल एका उसात अडकून पडला होता. बैल घावला. बैल घावल्यावर पण सगळ्यांना धरून आणून मग झोपला. मग आम्हाला वाटलं की बाबा बैल तुकारामला भेटतोय. बैल तो कसं बाकी आता इरवी तिरवी काय नाही, शांत आहे, काय अडचण नाही, त्याचा स्वभाव शांत आहे. पण बैल भुजला भिजला की काय मग हे. त्यावेळी काय झालं की मी समोरच बसलेलो साईडला करंजी शेठ त्यांचं गजा आणि असोवली त्यांची गाडी अनिल असोवल्यांचा बैल होता. ती गाडी तिथं होती आणि मी त्यांच्यासोबत बोलत बसलेलो आणि बैलाचा फोटो काढला तो वशाचं पण काढलं. त्या पण 2 बैलांचं त्या दोन्ही गाड्यांचा मी फोटो काढत बसलो कारण की माझं काम झालं आणि बसलेलो मी त्यांच्यासंग बोलत फोटो काढलो आणि गाड्या झोपा दंगा चालू झाला आणि गाड्या झोपायच्या आणि समोर युनिकॉर्न होती नवीन. युनिकॉर्न होती काळी नवीन. आणि आम्ही काय आपलं बोलत बसले, जनरलची ती गाडी होती, तुमची गाडी बघटायची होती. दोन्ही गाडी एका ठिकाणी मी बसलेलो फोटो काढत. तर तुकाराम मुलगे आले जे साप्ती लावायला आले, बैलांची उसळी घातली की पाक डोक्याबरोबर पाय आलं करत त्यावेळेला. आणि त्यावेळी बैल सुटून गेला. तुकाराम मी गेला मागं पळत आणि मी बी गेलो, तर बैल काय गावला नाही आपल्याला. तो एक किस्सा वेगळा झाला होता ना. आपण बऱ्याच गोष्टींवरती चर्चा केल्या, बरीच किस्से पण बघितलो आपण बरोबर. ह्यानंतर ना मला सांगा की तुमच्या कुटुंबाचं घरच्यांचं ह्या नादाबद्दलचं मत काय. नादाबद्दल काय आधी बराच आम्ही म्हणजे हे केले की आमची भैया थोरले बंधू जयदीप थोरात त्यांना काही हे आवडायचं नाही. आणि मग आम्ही चोरून जायचो. त्यावेळेला कसं असायचं, बंडांची बैल असायची ठीक आहे आमच्या गल्लीत म्हणजे शेजारीच आहे. भाऊचं बैलगाडी क्षेत्र त्यांचं ते नाव मोठं होतं. मग त्या नादानं आम्ही मैदान जायचं, हे करायचं, चोरून जायचं. घरात आलं की लय मार खायचा. पण ते काय असंच की आम्ही केव्हा शाळेला ज्या वेळेला सुट्टी पडत्या त्यावेळेला दुसरा काय विचार करायला नाही, पिशवी भरायची ते नीट धुळगावला. म्हणजे इथं काय करतात ही करतात म्हणताना आम्ही धुळगावला का तर धुळगावच्या मामांची बैल कायम रोज मैदानाला असायची. टेम्पोत बसून जायला यायचं बघायला. ते असं ते लागलं ते नाद येतच ह्याच्यात. नाना आत्ताच्या नवीन पिढीसाठी ह्या नादाबद्दल तुम्ही काय संदेश द्याल. ह्यो नाद कसा आहे बघा, शी जर विचार ते असा आहेत की करल तेवढं थोडं आहे. नाद ह्यो जर जपला तर चांगलाच आहे. पण हे आता काय वेगळंच आहे. त्यामुळं असं नमस्कारच केलं बरं लांब नवीन पिढीनं. काय उपयोग नाही हो, काय बैल घेतला ती केलं ती केलं, ही बिशी भरायचं काम आहे, एवढं सोपं नव्हतं. म्हणजे आपण मस्त म्हणतोय एका बैलाला 10-15 हजार रुपये पुरत नाही. कोणतरी म्हणत असेल की बाबा 10-15 हजार रुपये दे म्हणजे बैल बांधाय दुसऱ्याच्यात आणि ते 10-15 हजार रुपये पुरत नाही. एका बैलाला जर हिशोब घातला तर रोजचा खर्च 500 रुपये. म्हणजे सगळं विकत असणाऱ्याचा विचार करा, रोजचा खर्च 500. कडबा आला, वैरण आली, भारडा आला, परत दूध आलं, अंडी आली, मग तिचं काय हेच आहे हो. 10-15 हजार रुपये हे करणार. नवीन पोरं कशा आहेत अगदी हुलडून हे पाहिजेच बैल. काय अपेक्षा असते थोडा प्रत्येकाची. आम्ही तर त्यांना का नाही म्हणायचं, त्यांना तर आमच्यात कसं वाटते बाबा ना आमच्यात बैल असावी की बाबा बैल पळायला पाहिजे, तसं त्यांना पण वाटते. त्यांनी पण करावं नाही असं नाही, पण जरा
सगळ्या गोष्टी विचार करून करायच्या. सगळ्या गोष्टी झाल्या ना. तुमचं आणि वशाचं एक नातं, त्याच्याबद्दल काय सांगा, कसं नातं आहे तुमच्या दोघांचं? नाही बैल हे कसं आहे दारात आम्ही शेवटपर्यंत म्हणजे ठेवायचं. आता कसं आहे आमचे विचार दोघांचा असा आहेत की अशोक म्हणला हा नाही काय नाही, आता उद्याला त्याला वाटलं की बाबा बैल इथं ठेवायचं नाही दुसरीकडे आहे, त्याच्या मनात येईल तसं हां चालते काय अडचण नाही बाबा तू कसं करत होती बस. त्यामुळे ते काय बैल एक आम्ही दारात ठेवायचा ह्या हिशोबानं हे केले. असं दे असं बैल चांगला आहे गरीब आहे राहू दे. नाना, दादा अशोकदादा आपल्यासोबत आहेत. दादांच्या बद्दल थोडीशी माहिती द्या. म्हणजे काय मी मुलाखत चालू करायच्या आधी विचारायचं राहून गेले ते कसं आहे अशोक हो माझा वर्गमित्र आहे. हा. लहान असल्यापासून आमच्या गल्लीचं पलीड असल्यामुळे आम्ही ते एकदा आमचं विचार पटले काय नाही, ते पण माणूस स्वभावानं असा आहे त्याला पटले त्यावेळेपासून दोस्ती आहे. आता आम्ही 35-36 झालो अजूनपर्यंत आम्ही आता आहे, इथून पुढे बी कायम असं ते काय कायम विषय नाही. अशोक आणि मी आम्ही मोटरसायकल सीटवर जागा काही ठेवली नाही, आम्ही दोघं जण कायम आहे असा. प्रत्येक मैदानाला पण मैदानाला असू दे काय मी असलो तर त्यो येत नाही किंवा त्यो असला तर मी येत नाही. आमचं दोघांचं कसं आहे बैलाचा काही विषय नाही, तो घेऊन जातो मी घेऊन जातो, म्हणजे भावाभावासारखं नातं 100% मैत्रीमध्ये तुम्ही निर्माण केलं. आम्ही एकामेकाला कायम हे करत असतो, त्याचा काही विषय नाही. ठीक आहे. दादांच्या बद्दल थोडीशी नाना माहिती घेऊयात आपण. दादा नमस्कार. तुमची जरासं आपल्या प्रेक्षकांना ओळख सांगा, पूर्ण नाव सांगा. अशोक भाऊ सुदळवी. गाव दानोळी. ठीक आहे. नानांची आणि तुमची दोस्ती बरीच वर्षापासून आहे. होय. बरोबर. त्या दोस्तीबद्दल काय सांगाल तुम्ही सगळ्यात आधी? दोस्तीबद्दल सांगायला शब्दच नाही, काय बालवाडीपासून आम्ही एकत्र आहे. बरोबर. आणि नानानं कधी मला दुखवलं, मी दुखवले नानानं, त्यांनी कधी मला दुखवलं नाही. असं एखादा कोणता किस्सा तुमच्या दोस्तीचा की जो प्रेक्षकांना देखील ऐकायला आवडेल असा? किस्से भरपूर काय, असा एखादा किस्सा सांगा की तुम्ही दोघांनी जो आता केलाय तो एक किस्सा जो आम्ही दोघं देखील विसरू शकत नाही. आम्ही ह्याला कागलला मैदानला गेलतो आणि कागलला मैदानला इतकं पंच माराल ते, मी नानाच्या मागं बसलेलो आणि पंच एवढं माराल ते की ते आयुष्यभर विसरू शकत. एवढं बंडा भाऊ खिलर बंडा खिलाऱ्यांचा संजू मानला गाडीत बसून, मग ह्यांचा बबन मानेंचा बैल होता तो आणि जर्शी बंडाला एवढं मारली पंच, एवढं मारली काय विचाराय नको. ह्यो म्हणाला लय लागायला अशोक नाना लय लागायला म्हणला, जरा दम काढायला म्हटलं नुसतं जरा देव घ्यायला. एवढा बिचारा मार खाल्ला, एवढा मार खाल्ला काय विचार, लय अपाट मारली त्यावेळी. गाडी शेवटाला येऊन आमची गाडी पाडली खाली. दुसऱ्या आटलो नाही माझं, पाय घालून पाडली ढकलून, मगच गाडी केली. ठीक आहे. म्हणजे हे एक असं तुमचं आणि वशाचं नातं कसं आहे? माझं आणि वशाचं नातं कसं आहे की जेव्हा पलीकडचं आहे. बैल इतका चांगला आहे की बैलला आम्ही द्यायचं मनात आलं तर ज्यावेळी गिऱ्हाईक येतं त्यावेळी आम्ही म्हणजे गिऱ्हाईक यायचं असं विचारलं देणार आहे म्हणते, पण परत आमचं कॅन्सल झालं म्हणून सांगतो सर. द्यायची इच्छा नाही त्या बैलाला आमची. म्हणजे एवढं त्यानं आतापर्यंत प्रेम तुम्हाला दिलं. बैलाचा गुण चांगला आहे. अडचणीतनं ते बैल आल्यापासून अडचणीनं आम्ही फार मोठ्या अडचणीतून बाहेर पडलोय. बऱ्याच अशा अडचणींना बाहेर पडलो. आणि तो बैल आल्यापासून पोरं कसं प्रत्येकाला हे असते बैलाचे घेच आहे. आमचा दादा असू दे, गुंडे असू दे, आमचे संपूर्ण प्रतिनिधी. आणि बैल आल्यापासून मित्र जास्त म्हणजे संपर्क जास्त वाढला. मित्र परिवार मोठा झाला बैलाच्या ह्याच्याने. ठीक आहे. तर मित्रांनो, ह्या मुलाखतीच्या माध्यमातून बरीच आपण माहिती घेतली. दादांची ओळख पण झाली, नानांनी पण बरीच माहिती दिली. तर मित्रांनो, ह्या मुलाखतीमधले कोणकोणते मुद्दे तुम्हाला आवडले आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तर मित्रांनो ह्याच्याबद्दल तुम्ही आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा. आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. आणि लवकरच मित्रांनो अशी अनेक नवीन मुलाखत घेऊन आपण लवकरच येऊया. धन्यवाद.